नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या महत्त्वपूर्ण पदासाठी काय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांच्या ठिकाणी सराव करणार आहोत. आणि हे प्रश्न सामान्य विज्ञान याचबरोबर कृषी आणि तांत्रिक या घटकामधील असणार आहेत. तर बघा, प्रश्न पहिला आहे, जिल्हा नियोजन विकास मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? जिल्हा नियोजन विकास मंडळ त्यालाच काय म्हटले जाते, तर त्याला म्हटले जाते DPDC, म्हणजेच काय, तर डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग डेव्हलपमेंट कमिटी. तर बघा, याची स्थापना झाली होती कधी? 1972मध्ये, ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या 74व्या घटनादुरुस्तीनुसार कलम 243 नुसार याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आली. तर याचे अध्यक्ष कोण असतात? तर अध्यक्ष असतात त्या जिल्ह्याचे कोण? तर पालकमंत्री. जे पालकमंत्री असतात तर हे DPDCचे अध्यक्ष असतात आणि सचिव कोण असतात? जिल्हाधिकारी. याचबरोबर जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी जी फंडिंग असते तर ही फंडिंग कोण देते? तर ते जिल्हा नियोजन विकास मंडळ. प्रश्न क्रमांक 2, प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या अधिकृत भाग भांडवलात राज्य सरकारचा वाटा टिंबटिंब आहे. तर किती आहे राज्य सरकारचा वाटा? तर 15%. ऑप्शन क्रमांक 3 15%. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा किती असतो? तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा वाटा असतो 50%. याचबरोबर जे पुरस्कृत व्यापारी बँक जी आहे तर याचा वाटा असतो 35%. आणि संबंधित जे राज्य आहे तर याचा वाटा आहे 15%. तर बघा, प्रादेशिक ग्रामीण बँका यांनाच काय म्हटले जाते? तर रिजनल रूरल बँक, म्हणजेच RRB. तर या बँका क्षेत्रीय किंवा विभागीय ग्रामीण बँका म्हणून देखील ओळखल्या जातात. तर या स्थापन करण्यामागे उद्देश काय? तर दुर्गम जो भाग आहे, ग्रामीण भाग, तर त्या ठिकाणी बँक व्यवसाय रुजवून तेथील प्रादेशिक विषमता दूर करण्यास हातभार लावणे. तर याची स्थापना कधी झाली होती RRB बँकेची? तर स्थापना झाली होती 2 ऑक्टोबर 1975मध्ये. देशामध्ये 5 ठिकाणी या बँका सुरू करण्यात आल्या होत्या. तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे की कोणत्या राज्यात सर्वाधिक RRB बँका कार्यरत आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. प्रश्न अजून एकदा ऐका, कोणत्या राज्यात सर्वाधिक RRB बँका कार्यरत आहेत? पुढचा प्रश्न आहे, पंचायतींना टिंबटिंब घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. तर कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे? तर 1992च्या 73व्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला. तर बघा, ही जी घटनात्मक दर्जा देण्याची पद्धत होती तर यामध्ये 24 एप्रिल 1993मध्ये 73व्या घटना दुरुस्तीचा अंमल, म्हणजेच त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे 2010 पासून 24 एप्रिल हा जो दिवस आहे, 24 एप्रिल, तर हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. याचबरोबर घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये 11वे जे परिशिष्ट आहे ते जोडण्यात आले आणि त्यामध्ये 29 विषयांचा देखील समावेश करण्यात आला. ही इतर माहिती देखील तुम्ही लक्षात ठेवा. गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? तर बघा, शेणाचे हवेच्या अनुपस्थितीत क्विनन करणे, म्हणजेच काय, तर सूक्ष्मजीवांद्वारे हळूहळू होणारे अपघटन. जर हे क्विनन केले असता तयार होणाऱ्या वायूला काय म्हटले जाते? गोबर गॅस, किंवा त्याला जैव गॅस असे देखील म्हटले जाते, जैव गॅस. आणि यामध्ये मिथेन असतो. मिथेन किती असतो? तर तो असतो 55%. याचबरोबर कार्बन डायऑक्साईड किती असतो? 45% अल्प प्रमाणात. आणि अल्प प्रमाणामध्ये काय असते? हायड्रोजन आणि हायड्रोजन सल्फाईड हे वायू देखील यामध्ये अस्तित्वात असतात. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 मिथेन. खाऱ्या पाण्यातील मासेमारी टिंबटिंब या विभागामध्ये चालते. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागामध्ये चालते? तर कोकणामध्ये, ऑप्शन क्रमांक 4 कोकण. तर बघा, महाराष्ट्राच्या मासेमारीत गोड्या पाण्यातील मासेमारीच्या 23% आणि सागरी मासेमारीचा किती वाटा आहे? 77%. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे की नॉन पिनीड कोळंबीचे 80% उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे? नॉन पिनीड कोळंबीचे 80% उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे.
पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील काजूवरील सर्वात घातक कीड खालीलपैकी कोणती आहे? सर्वात घातक कीड तर ती आहे कोणती? काजूवरील ढेकण्या म्हणजे टी मॉस्किटो. ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, हे जे टी मॉस्किटो आहे तर या किडीचा प्रादुर्भाव हा कशावर होतो? तर काजूवर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात कोवळी पालवी फुटू लागल्यानंतर त्यावर सुरू होतो. आणि या किडीचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी एक रसायन फवारले जाते. त्या रसायनाचे नाव काय आहे? तर ते आहे लॅम्बडा सायहॅलोथ्रिन. सायहॅलोथ्रिन हे रसायन त्यावर फवारले जाते. याचबरोबर काजू या फळाचे जे वैज्ञानिक नाव आहे ते नाव हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, नाव विचारले जाऊ शकते. तर ते नाव आहे ॲनाकार्डियम ऑसिडेंट. आणि महाराष्ट्रामध्ये काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे वेंगुर्ला या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? वेंगुर्ला या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3, काजूवरील ढेकण्या म्हणजे टी मॉस्किटो. जागतिक ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर कोणत्या दिवशी? तर 16 सप्टेंबर. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने ओझोन थराच्या संरक्षणासाठी 1964 पासून जागतिक ओझोन दिन साजरा करण्यावर भर दिला होता, म्हणजे सुरुवात केली होती. आणि याचा उद्देश काय आहे? तर ओझोनच्या थराबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी जळगाव दिलेलं नाही, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे यवतमाळ. तसे पाहिले तर जळगाव आहे, पण ऑप्शनमध्ये जळगाव दिलेलं नाही, म्हणून यवतमाळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, देशातील महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा ही जी 3 राज्य आहे तर या राज्यामधील देशातील एकूण कापूस उत्पन्नाच्या 65% एवढा कापूस या ठिकाणी पिकतो. कोणती 3 राज्य? महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा. तर बघा, जगात कापूस उत्पन्नामध्ये सर्वात जास्त उत्पादन कुठे होते? तर आपल्या भारत देशात. आणि जर देशाच्या बाबतीत विचार केला तर सर्वाधिक जास्त ते म्हणजे गुजरात या राज्यात. याचबरोबर कापसावरील काही रोग जर पाहिले आपण तर ते कोणते आहेत? लाल्या रोग आणि बोंडाळी हे महत्त्वाचे रोग आहेत. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या पिकाचे आहे? तर हे आहे कापूस पिकाचे. किती? 18%. आणि त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे ज्वारी या पिकाचा. किती टक्के? 15%. याचबरोबर महाराष्ट्रात आखूड धाग्याचे कापसाचे पीक देखील घेतले जाते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. कोणते? आखूड धाग्याचे कापसाचे पीक. जमीन सुधारण्यासाठी कोणत्या भूसुधारकाचा वापर केला जातो? तर कोणत्या? जिप्सम. यालाच काय म्हटले जाते? तर याला म्हटले जाते कॅल्शियम सल्फेट. जिप्समला काय म्हटले जाते? कॅल्शियम सल्फेट. तर बघा, चोपण जमिनीची सुधारणा याचबरोबर पिकांच्या वाढीसाठी जिप्सम या भूसुधारकाचा वापर केला जातो. तर यामुळे काय होते? तर जमिनीची सुपीकता असते तर ही वाढते, जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. पाण्याबरोबर जे जमिनीत क्षार येतात ते क्षारांचे देखील प्रमाण या जिप्सममुळे कमी होतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार टिंबटिंब व टिंबटिंब जिल्ह्यात पसरलेला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुंबई आणि ठाणे. ऑप्शन क्रमांक 1. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी करण्यात आली? 4 फेब्रुवारी 1983 मध्ये. एकूण क्षेत्र किती आहे? तर 103.09 चौरस किलोमीटर. याचबरोबर या ठिकाणी 250 अशी विविध प्रजातीचे पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच बौद्ध काळातील जी कान्हेरी लेणी आहे ही देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कान्हेरी लेणी. मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार पसरलेला आहे. टिंबटिंब हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस? तर हा दिवस आहे 28 फेब्रुवारी. कोणता? 28 फेब्रुवारी. ऑप्शन क्रमांक 3. तर या दिवशी जो रमण इफेक्ट आहे
तर या रमन इफेक्टचा शोध लावला होता कोणी? तर हा शोध लावला होता भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी. कधी? 28 फेब्रुवारी 1928 रोजी या शोधाची त्यांनी घोषणा केली होती, रमन इफेक्टची. आणि या शोधाच्या दिवसावरूनच राष्ट्रीय विज्ञान दिन हा देशामध्ये साजरा केला जातो. तर हा जो त्यांनी शोध लावला होता, तर या शोधाबद्दल त्यांना 1930मध्ये नोबेल पारितोषिक देखील देण्यात आले होते. आणि देशामध्ये 1986 पासून दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाच्या कार्यात समन्वय साधण्याचे काम कोणती संस्था करते? तर ती संस्था कोणती आहे? तर ते आहे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद, ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, महाराष्ट्रातील एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत. तर यामध्ये प्रभावी समन्वय आणि सुसूत्रता आणण्यासाठी दिनांक 10 सप्टेंबर 1984 महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची स्थापना करण्यात आली. आणि कृषी परिषदेचे जे मुख्यालय आहे तर कुठे आहे? तर हे आहे पुणे या ठिकाणी कृषी परिषदेचे मुख्यालय. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते काम तलाठ्याचे नाही? जमीन महसूल वसूल करणे, शेत जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे, सरपंचाला मदत करणे आणि शेतकऱ्यांना सल्ला देणे. तर हे जे काम आहे ऑप्शन क्रमांक 3, सरपंचाला मदत करणे, तर हे काम तलाठ्याचे नाही. तर बघा, तलाठी हे पद सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये कधी अस्तित्वात आले होते? तर 1918 छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये कुलकर्णी हे पद बंद करून त्या ठिकाणी पूर्ण वेतनावर पूर्णवेळ तलाठी पदाची निर्मिती केली होती. तर बघा, तलाठी हे जे पद आहे तर या पदाची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 7 क च्या अंतर्गत जिल्हाधिकारी प्रत्येक गावासाठी ज्या ठिकाणी सज्ज आहे तर तेथे तलाठी नेमले जातात. यांचे कार्य काय असतात? तर गाव पातळीवर जमिनीची कागदपत्रे सांभाळणे, जमीनधारकांच्या नोंदी ठेवणे, 7, 12 आणि 8 शेतकऱ्यांना देणे इत्यादी कामे कोणाची असतात? तलाठ्याची. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब प्रवाही नदीचे नाव काय आहे? तर ती नदी आहे आपली गोदावरी नदी. तर बघा, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? नाशिक जिल्ह्यामधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी डोंगरात. एकूण लांबी किती आहे गोदावरी नदीची? तर ती आहे 1465 किलोमीटर. आणि महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 668 किलोमीटर. तर महाराष्ट्र राज्याचे गोदावरी नदी खोऱ्याने 49% एवढे क्षेत्र व्यापले आहे आणि देशाचे 10% एवढे क्षेत्र व्यापलेले आहे. याचबरोबर काही महत्त्वपूर्ण संगम जर आपण पाहिले तर अहमदनगरमधील एक ठिकाण आहे ते म्हणजे टोके. तर या ठिकाणी गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांचा संगम होतो. याचबरोबर नांदेड जिल्ह्यामधील एक ठिकाण आहे ते म्हणजे कुंडलवाडी. तर या ठिकाणी गोदावरी आणि मांजरा या दोन नद्यांचा संगम होतो. याचबरोबर बीडमधील एक ठिकाण आहे ते म्हणजे मांजरत. तर या ठिकाणी गोदावरी आणि सिंदफणा या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. यानंतरचा पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त धारण करावयाच्या जमिनीच्या कायद्यास काय म्हणतात? तर त्यास म्हटले जाते कमाल जमीन धारणा कायदा, ऑप्शन क्रमांक 1. याचबरोबर या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न की ज्या शेतकऱ्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्या शेतकऱ्यांना काय म्हटले जाते? प्रश्न अजून एक वेळेस बघा, ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना काय म्हटले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. 7व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य घोषवाक्य काय होते? तर बघा, 7वी पंचवार्षिक योजना कालावधी जर पाहिला तर तो हा किती होता? एप्रिल 1985 ते मार्च 1990. अध्यक्ष कोण होते? तर अगोदर होते राजीव गांधी, त्यानंतर होते VP सिंग. विकास दर किती ठेवण्यात आला होता? 6.2%. प्रतिमान काय वापरले होते? तर ब्रह्मानंद वकील हे प्रतिमान
वापरले होते. तर या काळामध्ये 1988-89मध्ये जी दशलक्ष विहीर योजना आहे ही सुरू करण्यात आली होती. याचबरोबर 1986मध्ये याच पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये ग्राहक संरक्षण कायदा देखील करण्यात आला होता. तर बघा, 7व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य जे घोषवाक्य होते तर हे काय होते, तर अन्न, रोजगार आणि उत्पादकता. ऑप्शन क्रमांक 4. खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळली आहे? कोणती जोडी बघा, तर या ठिकाणी अंगोल मेंढीची जात, तर ही जी ओंगल आहे, ओंगल, तर ही जी आहे ओंगल, तर ही कशाची जात आहे, तर ही आहे भारतीय गायीची जात. तर ही एक भारतीय गायीची जात आहे आणि ही मूळची आंध्र प्रदेश राज्यामधील आहे ओंगल. अंगोरा ही कशाची जात आहे, तर अंगोरा ही पाळीव शेळीची तुर्की जात आहे. पाळीव शेळीची तुर्की जात जी आपल्याला कुठे पाहायला मिळते, जम्मू आणि काश्मीरमध्ये. मेरिनो, तर ही कशाची जात आहे, तर ही आहे मेंढीची जात. म्हणून ही तिन्ही जोड्या या ठिकाणी चुकीच्या आहेत. बरोबर आहे ती फक्त ऑप्शन क्रमांक 2, पंढरपूर म्हशीची जात. पंढरपुरी म्हशीची जात. तर ही जी पंढरपुरी म्हशीची जात आहे, तर ही पंढरपुरी म्हैस ही हलक्या आणि निकृष्ट चाऱ्यावर तग धरणारी एक काटक जात आहे आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये देखील ही चांगल्या प्रकारे दूध देऊ शकते. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2, पंढरपुरी म्हशीची जात. खादी ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेने झाली? KVIC, खादी ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली, तर महात्मा गांधी यांच्या. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, खादी ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने झाली कधी? 1957मध्ये, एप्रिल 1957मध्ये. याचबरोबर महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना कधी झाली, तर 11 एप्रिल 1960मध्ये. 11 एप्रिल 1960. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी टिंबटिंबमधून होते, तर कुठून आले होते, तर बॉम्बे प्रांत म्हणजेच मुंबई प्रांतामधून. तर बघा, इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 28 डिसेंबर 1855मध्ये. कुठे? मुंबई या ठिकाणी. तर याचे अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. आणि पहिल्या अधिवेशनाला एकूण किती सदस्य हजर होते, प्रतिनिधी हजर होते, तर ते होते 72. आणि सर्वाधिक होते ते म्हणजे बॉम्बे प्रांतामधून किती? 20. याचबरोबर काही महत्त्वपूर्ण जर आपण माहिती पाहिली इंडियन नॅशनल काँग्रेसबद्दल, तर INCचे म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले जे मराठी अध्यक्ष होते तर हे कोण होते, तर 1900मध्ये जे अधिवेशन भरले होते लाहोर या ठिकाणी, तर याचे अध्यक्ष होते कोण? NG चंदावरकर. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, तर त्या होत्या डॉक्टर ॲनी बेझंट. तर कलकत्ता या ठिकाणी 1917मध्ये जे अधिवेशन भरले होते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होत्या? डॉक्टर ॲनी बेझंट, पहिल्या महिला अध्यक्ष. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4, बॉम्बे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असे देखील म्हटले जाते? तर कोणत्या धरणाला? वैतरणा धरण. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, मोडक सागर धरण हे ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर बांधलेले एक धरण आहे. याचबरोबर वैतरणा नदी जी आहे तर या नदीचा उगम कुठे होतो, तर त्र्यंबकेश्वरजवळ सह्याद्री पर्वतात. याचबरोबर वैतरणा नदीची लांबी किती आहे, तर ती आहे 156 किलोमीटर. आणि या मोडक सागर धरणामधून मुंबई शहराला पाणी पुरवठा केला जातो. पंडित रमाबाई यांनी कोणत्या वर्षी उच्चवर्णीय विधवांना मदत करण्यासाठी शारदा सदनची स्थापना केली? तर कोणत्या वर्षी? 1889मध्ये. कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी. तर या शारदा सदनमधील पहिली विद्यार्थिनी कोण होती, तर शारदा गर्दे. नाव तुम्ही लक्षात ठेवा, शारदा गर्दे.
आणि या विद्यार्थिनीच्या नावावरून या सदनाला शारदा सदन असे नाव ठेवले गेले. त्यानंतर 1890मध्ये ही जी संस्था आहे तर ही संस्थेचे पुणे या ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले. याचबरोबर अजून एक सदन जे आहे महत्त्वाचे त्यात देखील तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे कोणते? मुक्ती सदन. याची स्थापना पुणे जिल्ह्यामधील केडगाव या ठिकाणी करण्यात आली. कधी? 1896मध्ये केडगाव या ठिकाणी. याचबरोबर पंडित रमाबाई यांनी जे ग्रंथ लिहिले होते तर या ग्रंथामधील काही महत्त्वपूर्ण ग्रंथ ते म्हणजे कोणते? तर ते आहेत स्त्री धर्मनीती. अजून कोणता आहे? तो म्हणजे नवा करार. याचबरोबर शब्दबीज. अजून द टेस्टिमोनी. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना करणारे सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे कोण? तर ते कोण? गणेश वासुदेव जोशी. ऑप्शन क्रमांक 2. तर पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कुठे करण्यात आली? पुणे या ठिकाणी. कधी? 2 एप्रिल 1870मध्ये. ही जी सभा होती पुणे सार्वजनिक सभा, त्यामधील बहुसंख्य सदस्य जे होते तर हे कोण होते? तर हे होते ब्राह्मण. लोकमान्य टिळकांनी या सभेमार्फत खंडबंदीची चळवळ देखील उभारली होती. आणि तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न की सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांच्या पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी 1871मध्ये एका महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना केली होती. तर त्या संस्थेचे नाव तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे. सरस्वतीबाई जोशी यांनी स्थापना केलेली संस्था. भारतीयांना राष्ट्रीय मिशनरी म्हणून देशाच्या सेवेत स्वतःला वाहून घेण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? म्हणजेच काय? भारत सेवक समाज. तर कोणी केली स्थापना? गोपाळकृष्ण गोखले यांनी. कधी केली? 12 जून 1905मध्ये. 12 जून 1905. याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म कधी झाला होता? तर 9 मे 1866मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील एक ठिकाण आहे ते म्हणजे कोथरूड. तर या ठिकाणी. याचबरोबर त्यांनी 1897मध्ये जे वेल्बी कमिशन होते, वेल्बी कमिशन, तर यापुढे देखील त्यांनी साक्ष दिली होती. कोणी? गोपाळकृष्ण गोखले यांनी. ऑप्शन क्रमांक 4. संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्य, कार्य आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत नेमून देण्यात आलेल्या आहेत? तर कोणत्या कलमांतर्गत? कलम 320. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, घटनेमध्ये केंद्रीय स्तरावर संघ लोकसेवा आयोग UPSC आणि राज्य स्तरावर राज्य लोकसेवा आयोगाची घटनेमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तर घटनेच्या भाग 14मध्ये कलम 315 ते 323च्या दरम्यान संघ लोकसेवा आयोगाबाबत काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ऋग्वेदामधील स्त्रोतांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? सोम, सुक्त, सूर आणि सुतक. तर ऋग्वेदामध्ये जे स्त्रोत आहेत त्यांना सुक्त म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. आणि या ठिकाणी एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, पशुधन खाद्यांपैकी टिंबटिंब ही प्रथिनांचे जास्त प्रमाण असलेले उदाहरण आहे. ऑप्शन आहेत मक्याचे दाणे, भुईमुगाची पेंड, ज्वारीचा कडबा आणि पॅरागवत. पशुधन खाद्यांपैकी टिंबटिंब हे प्रथिनांचे जास्त प्रमाण असलेले उदाहरण आहे. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.